श्री स्वामी समर्थ. कुलदेवता आपल्या घराण्याचं संरक्षण करणारी, जिच्या कृपेमुळे घरात सुख शांती येते, जी कुळाचे आणि वंशाचे संरक्षण करते. प्रत्येक कुळाचे देवता म्हणजे कुलदेवता असते. बऱ्याच लोकांना आपल्या कुळाची मुख्य कुलदेवी माहीत नसते, तर ही आपल्या घराची कुलदेवता माहिती करून कशी घ्यावी, कुलदेवतेला शोधण्यासाठी कोणते व्रत करावे, यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, ओढ स्वामी सेवेची या माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. जर चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. बऱ्याच कुटुंबियांना आपल्या कुळाचे मुख्य कुलदैवत माहित नसते. आपण ज्या गावात राहतो त्या गावातील देवीलाच म्हणजे ग्रामदैवताला कुलदेवता म्हणून पूजले जाते. आपली ग्रामदेवी ही कुलदेवी होत नाही. कुलदेवीचा एक चतुर्थांश भाग म्हणजे आपली ही ग्रामदेवी असते. काही ठिकाणी इकडच्या तिकडच्या गावातील देवतेलाच आपली कुलदेवता म्हणून पूजली जाते. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठे आहेत, त्यातीलच एक आपल्या घराण्याची कुलदेवता असते. अनेक ठिकाणी आपण चौकशी करतो, पण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी उत्तरे मिळतात, त्यामुळे गोंधळून जायला होते आणि अपेक्षित असा स्पष्ट मार्ग मिळत नाही. प्रत्येक घराण्याची स्त्री देवता ही कुलदेवी तर पुरुष देवता कुलदेवाच्या स्वरूपात असतो. प्रत्येक विशिष्ट देवतेकडे विशिष्ट कार्याचा अधिकार दिलेला असतो. कुलदेवीच्या कृपेमुळे घरात शुभ मंगल कार्य घडतात. शिक्षण, नोकरी, लग्न, संतती, संपत्ती हे सर्व आपल्याला कुलदेवीच्या आशीर्वादाने प्राप्त होत असते. पूर्वजांच्या अपूर्ण इच्छा, प्रखर पितृदोष, कर्णीबाधा, नकारात्मक ऊर्जा, कुलदेवतेचे जर बंधन असेल तर आपल्याला आपले कुलदैवत माहीत होत नाही. त्यामुळे सांसारिक जीवनात अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागतो. सर्व काही मनाविरुद्ध अघटित घडत जाते. संकटांचा डोंगर येऊन उभा राहतो. अशा वेळी चौकशी केल्यानंतर सांगितले जाते की तुमच्या घराण्याची कुलदेवता तुमच्यावरती नाराज झाली आहे. त्यावेळी आपली कुलदेवी कोणती आहे ते समजत नाही. मग तिचा मानपान कसा करायचा, तर त्यासाठी जे 11 मंगळवारची कुलदेवता शोधण्यासाठीचे व्रत करावे. प्रत्येक घराण्याची कुलदेवता असतेच, ती आपल्याला सोडत नसते. आपल्याला तिचा विसर पडत गेलेला असतो, फक्त आपण तिला शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. हे व्रत कसे करायचे ते पहा. नवीन एक सुपारी घेऊन तिची घरातील देवाऱ्यामध्ये कुलदेवता म्हणून स्थापना करावी. ओम श्री कुलदेवे नमो नमः हा मंत्र 16 वेळा किंवा 108 वेळा म्हणत कुलदेवीच्या सुपारीवरती साध्या पाण्याने अभिषेक करावा. त्यानंतर ती सुपारी स्वच्छ पुसून देवाऱ्यात ठेवावी. सुपारीची पंचोपचार पूजा करावी. सुपारीला गंध, अक्षता, हळदी, कुंकू, फुले अर्पण करावीत. सुपारी स्वरूप कुलदेवीला धूप दीप ओवाळावा. सुपारीला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर हातामध्ये थोडेसे पाणी आणि अक्षता घेऊन पुढील संकल्प करावा. मी म्हणजे आपले संपूर्ण नाव सांगावे. आपल्या गोत्राचा उच्चार करावा. जर गोत्र माहित नसेल तर कश्यप गोत्र म्हणावे. त्यानंतर माझ्या घराण्याची जी काही कुलस्वामिनी आहे ती आम्हाला माहित नाही. आमच्या कुटुंबियांना मुख्य कुलदेवतेचा विसर पडला आहे. आमची कुलस्वामिनी माहित होण्यासाठी मी हे 11 मंगळवारचे व्रत आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ करत आहे, असे म्हणून हातावरील पाणी तामणामध्ये सोडावे. मंगळवारी कडक उपवास धरावा. दूध तसेच फळे खाऊ शकता. एकादशी सारखे हे उपवास करावेत. रात्री झोपताना देवघराजवळ झोपावे. आपले डोके देवघराकडे करावे. देवघरामध्ये जर जागा नसेल तर आपल्या बेडरूम मध्ये झोपू शकता. झोपत असताना ती कुलदेवीची सुपारी आपल्या उशाखाली ठेवून झोपावे. स्वामी समर्थ महाराजांना तसेच आपल्या कुलदेवीला प्रार्थना करावी की माझ्या घराण्याची जी काही कुलस्वामिनी असेल त्या देवीच्या ठिकाणाची खून किंवा दृष्टांत मला होऊ दे, असे म्हणून प्रार्थना करून झोपावे. मंगळवारी दिवसभरामध्ये दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करावा. या काळामध्ये आपले आचरण शुद्ध असावे. 11 मंगळवार होईपर्यंत मांसाहार करू नये, वाईट कृत्य करू नये, वाईट कोणाविषयी बोलू नये, आपले मन शुद्ध ठेवावे. मंगळवारी शरीर आणि मनाने ब्रह्मचर्याचे पालन करावे. जेव्हा शुद्ध अंतकरणाने आणि श्रद्धेने जर आपण हे व्रत केले तर आपली कुलस्वामिनी नक्कीच आपल्याला मार्ग दाखवते. दुसऱ्या दिवशी सकाळी परत ती सुपारी देवघरामध्ये ठेवावी. सकाळी सुपारी देवघरामध्ये ठेवावी. सुपारीची रोज गंध, अक्षता, हळदी, कुंकू, फुले वाहून पूजा करावी आणि रोज रात्री झोपताना ती सुपारी आपल्या उशाखाली ठेवून झोपावे. या 11 मंगळवारच्या काळात निष्ठापूर्वक हे व्रत केल्यास कुलदेवता दृष्टांतात आपल्या क्षेत्राच्या खुणा सांगते. हे व्रत करत असताना आपल्याला कोणते संकेत येतात ते पाहूया. व्रत करत असताना आपल्या किंवा आपल्या कुटुंबियांच्या स्वप्नामध्ये हे संकेत येऊ शकतात. स्वप्नामध्ये एक तर आपली 3.5 शक्तिपीठामधील जी काही आपली कुलस्वामिनी असेल ती तरी दिसते, नाहीतर देवी आपल्या स्थानाचे किंवा मंदिराचे स्वप्नात दृष्टांत देते. जर आपली कुलस्वामिनी तुळजापूरची तुळजाभवानी माता असेल तर अष्टभुजा स्वरूपात किंवा आहे त्या स्वरूपात
किंवा जर स्वप्नात उतरत्या पायऱ्या दिसल्यास आपली कुलस्वामिनी तुळजापूरची तुळजा भवानी माता समजावी. स्वप्नामध्ये बरेच खांब दिसल्यास 4 हात दिसले तर कोल्हापूरची महालक्ष्मी माता आपली कुलदेवता समजावी. स्वप्नामध्ये उंच डोंगर किंवा शेंदूर लावलेला मुखवटा दिसल्यास माहूरगडची रेणुका माता आपली कुलस्वामिनी समजावी. स्वप्नामध्ये मूर्ती धिप्पाड व उंच आणि 18 हातांची दिसल्यास वणीगडाची सप्तशृंगी माता आपली कुलदेवता समजावी. जे काही पूजनीय स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये किंवा अशा स्वरूपामध्ये तुम्हाला दर्शन देऊ शकते. त्यानुसार आपली कुलस्वामिनी माहिती करून घ्यावी. जर 1-2 मंगळवार झालेत आणि देवीने आपल्याला दृष्टांत दिला, देवीने तिच्या खानाखुणा दाखवल्या, तरी हे व्रत मध्येच सोडू नये. 11 मंगळवार होईपर्यंत हे व्रत पूर्ण करावे. व्रत करत असताना कुणाला लवकर अनुभव येतो तर कुणाला थोड्या वेळाने येतो. हे व्रत नक्की करून पहा, याचा खूप छान अनुभव येतो. सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला कुलदैवतांची माहिती मिळतेच. त्याचबरोबर तुमच्या जवळपास जर स्वामी समर्थ सेवा केंद्र असेल तर प्रश्न उत्तर विभागातून तुम्ही ही कुलदेवता माहिती करून घेऊ शकता. आपले कुलदेव आपली कुलदेवी बरोबरच आपले गोत्र ही महत्वाचे असते. पण हे गोत्र आपल्याला माहित नसेल तर आपण कश्यप गोत्र वापरू शकतो. जर स्वप्नामध्ये काही दृष्टांत दिसले तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. कुलदेवता माहित झाल्यानंतर कुलदेवीचा टाक, मूर्ती किंवा फोटो घरामध्ये ठेवावा. रोज पूजा करावी, आपल्या कुलदैवतांचे स्मरण करावे. हे व्रत महिला आणि पुरुष दोघेही करू शकतात. आपले कुळाचार पाळावेत, कुलदेवी आणि कुलदैवताचा जप करावा. अशा प्रकारे तुम्ही ही कुलदेवता शोधू शकता. तर ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. जर ही माहिती तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.